श्रीहरी श्री ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ मराठी. आजचे प्रकरण ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पहाट समयी नित्याप्रमाणे पक्षीकूजन सुरू झाले. सिद्धबेटावरच्या कुटीतही कोवळे प्रकाश किरण येण्याआधीची वेळ आज झाली. निवृत्तीला जाग आली. नेहमी तो उठायचा तेव्हा तातमाय जागे झालेले दिसायचे. आईची झाडलोट, सडा सारवण अशी नित्यकर्मे सुरू असत, तर तात प्रातस्मरण म्हणत आपले नित्यकर्मे उरकत असत. आज पूर्ण शांती. निवृत्ती उठला. कुटीचा कोपरा न कोपरा पाहिला. अंगणात आला. गोठ्यातही गेला. आई बाबा नाहीत. इतक्या लवकर कुठे गेले? तात स्नानासाठी इंद्रायणीच जात असत. पण आई? पुन्हा कुटीत आला. ज्ञाना, सोपान, मुक्ता तिघेही उठले होते. आता पूर्ण उजाडले होते. निवृत्तीने विचार केला, काही कामास गेले असतील तर येतील थोडक्या वेळात. बाळकृष्णाला नेहमीप्रमाणे वंदन करून आपणही आपला दिनक्रम सुरू करावा. निवृत्ती बाळकृष्णासमोर आला. बघतो तर 2 पात्रे सांजा तसाच, म्हणजे आईबाबा जेवले नाहीत. ताटाखाली एक पत्र. निवृत्तीच्या मनात अशुभ तरंग निर्माण झाले. खाली वाकून थरथरत्या हाताने त्याने पत्र हातात घेतले. तातांचे अक्षर. चिरंजीव निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ता. अनंत आशीर्वाद. युगंधर कृष्ण तुमचं रक्षण करो. तुमचं जीवन संपन्न हो. निवृत्ती, तू ज्येष्ठ आहेस. तुला गुरुकृपेचा लाभ झाला आहे. तू जाणता आहेस. आमच्या माघारी जबाबदारी तुझीच आहे. ज्ञाना ज्ञानवंत आहे. मुक्ता भावशील आहे. सोपान सान आहे. त्यांना सांभाळ. मी गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यास आश्रमात गेलो. परत संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमी परतलो. खरंच मी महत्पापी. माझ्यामुळं तुमच्या मातेनंही खूप सोसलं. ब्रह्मवृंदानं मला देहांत प्रायश्चित सांगितलं. नको नको म्हणत असताना त्याही सोबत येत आहेत. आम्ही दोघंही प्रयागक्षेत्री देहत्याग करत आहोत. आम्ही प्रायश्चित्त घेतल्यावर समाज तुम्हाला स्वीकारेल अशी आशा आहे. तू स्वतःला सांभाळ. सगळ्या धाकट्या भावंडांचा सांभाळ कर. बाकी सर्व गोपाळकृष्ण चरणी. तात. निवृत्तीच्या हातून पत्र गळून पडले. तो कोसळला. हुंदकी देऊन रडू लागला. भावंडांना काय सांगावे? ज्ञानाजवळ आला. दादा, आपल्या नयनी अश्रू, असे म्हणत असतानाच त्याच्या दृष्टीस पत्र आले. त्याने ते वाचले. दादा, काय झालं हो हे? मुक्ताने हे पत्र वाचले. ती तर सैरभैर झाली. नाही नाही, आई गोठ्यात आहे. गोमातेला आणि तिच्या बछड्याला चारा देते. तुळशी वृंदावनासमोर स्वस्तिक रेखते. ती धावत धावत गोट्याजवळ गेली. गाईलाही रोजचा प्रेमस्पर्श झाला नव्हता. तिला रुक्मिणी देवींच्या वत्सल स्पर्शाची सवय झाली होती. त्या स्पर्शाच्या ओढीने ती हंबरून साधावत होती. सोपानाच्याही लक्षात आले की आपले आई तात स्वेच्छेने देवाघरी गेले आपल्यासाठी. ज्ञाना, मुक्ता, सोपान तिघेही निवृत्तीला येऊन बिलगली. पोरकेपणाने अश्रूंचा सागर वाहू लागला. कोणी कोणाला आधार द्यायचा? तू स्वतःला सांभाळ. धाकट्या भावंडांचा सांभाळ कर. निवृत्तीच्या मनी तातांची अक्षरे ठळक झाली. त्याने अश्रू पुसले. धीर गंभीर आवाजात म्हणाला, ज्ञाना, सावध हो. भानावर ये. आई तात गेले. दुःख तर आहेच. त्यांनी आपल्यासाठी देहत्याग केला आहे. आपण दुःखात कोसळायचं की माता तातांच्या या सर्वस्व त्यागात हेतूची पूर्तता करायची? उठ. मुक्ते, सोपाना, चला. आता जिनं आपल्या माय तातांसाठीच. ज्येष्ठ बंधू आणि गुरूंची आज्ञा झाली. ज्ञानाने अश्रू पुसले. हुंदक्याने शरीर गदगदत असताना मुक्तीने अश्रू पुसले. मुक्तीकडे बघून सोपानानेही आपले डोळे पुसले. संन्यासांच्या या अलौकिक आणि दिव्य मुलांचा जीवन व्यवहार सुरू झाला. कांद्यावर झोळी अडकवून मुखानं चिरंजीवामृती स्वयंस्फूर्त रचना गात ज्ञाना दारोदार फिरू लागला. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेक शोधावा, गोविंदा माधवाचा याच देही. देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. ज्ञानदेवा मने नयनाची ज्योती, या नावे रूपे ती तुम्ही जाणा. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीघ नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदांसी, ते जीव जंतूंसी के विकळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. विठ्ठलपंतांनी पत्नीसह देहांत प्रायश्चित घेतले होते, तरी त्यांच्या मुलांवरचे ग्रामण्य गेले नव्हते. संन्यासाची मुले म्हणून लहान थोर सर्वजणच त्यांना हिनवत होते. दूर दूर पायपीट केल्याशिवाय 2 घास मुखी पडावेत अशी भिक्षा मिळत नव्हती. कोणी हाकारत असत, कोणी झाकून भिक्षा वाढत असत. दगड, शेणकूट, विटकर असेच. पण ज्ञानदेव शांतीसागर ते सारे टाकून देऊन झोळी झटकून पस गात पुढे निघत. एक तत्व नाम दृढ धरी मना,
हरसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेसी सद्गत जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आनिक पंथा जाशील झनी. ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी, धरोणी श्रीहरी जपे सदा. सर्व सुख सोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एर झार हरी विन. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्णी संकल्प धरुनी राहे. निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी, इंद्रिय सवडी लपू नको. तीर्थी वृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहू ना हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरी पाठ. त्या दिवशी खूप वणवण झाली, भिक्षेची झोळी रीतीच. सूर्य मावळायची वेळ आली तरी भिक्षा नाही. हेतू भिक्षेचा पण ज्ञाना हरिचिंतनी गुंग होता. अंधार पडू लागला. एकाने हाक मारली. पत्रावळीत झाकलेले खूप सारे त्याने झोळीत ओतले. ज्ञानदेवांच्या तनी मनी हरिचिंतनाचा सुगंध पसरला होता. झोळी जड झाली. ज्ञानदेव कोटीकडे निघाले. मनी हरिचिंतन सुरूच होते. समाधी हरीची सम सुखे विन, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानदेव कुटीत आले. झोळी मुक्ताकडे दिली. ती आता वत्सला होती, माता होती. झोळी घेता क्षणी तिने नाक दाबले. अतिशय घाण कुबट वास येत होता. नासलेले आंबलेले अन्न आणि विष्ठासुद्धा. कुटी दुर्गंधाने भरून गेली. ज्ञानदेव भानावर आले. त्यांनीही नाकाला हात लावला. मुक्ता तशीच बाहेर गेली. दूरवर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात झोळी टाकून हातपाय धुवून कुटीत आली. गुडघ्यात मान घालून रडू लागली. ज्ञाना हातबल झाला. अंथरुणावर पहुडला. डोळ्यावाटे अश्रूंचा पूर वाहत होता. सोपानाने कुटीचे दार लावले. त्याला खूप भूक लागली होती. निवृत्ती पद्मासन घालून गोपाळकृष्णासमोर बसला होता. त्याच्या मांडीवर डोके टेकून सोपान आडवा झाला. निवृत्तीने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. भाव भिजल्या स्वरात विचारलं, भूक लागली ना? एवढाच सोपान म्हणतो कसा? नाही रे दादा, मला खूप झोप आली आहे. याच्या ठाई केवढी समजूत आली. निवृत्तीच्या नेत्रांमधून टपटप अश्रू गळू लागले. तेवढ्यात कुटीचे दार वाजले. एवढ्या रात्री कोण आले? मुक्ता उठली. तिने दार उघडले. केशरी वस्त्रातील तेजपुंज स्त्री. मी अन्नपूर्णा. मुक्ता, हे घे. साऱ्यांच्या मुखी घास घाल. तूही जेव. केळीच्या पानातील अन्न देऊन ती अंतर्धान पावली. मुक्ताने ते अन्न बाळकृष्णासमोर ठेवले आणि तिने अंगणात आजूबाजूला त्या देवीचा शोध घेतला. तिला ती दिसली नाही. सोपान भुकेजला होता. ती कुटीत आली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता गोलाकार बसले. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्ष देही च पर्वती. हा श्लोक म्हटला. नंतर मुक्ता तिन्ही बंधूंना घास भरवू लागली. चारही भावंडांना मातापित्यांची आठवण झाली. निवृत्तीने मुक्तेच्या मुखी घास भरवले. खूप दिवसांनी या भावंडांची भूक भागली. कुटीबाहेर ज्ञानदेवी आणि अन्नपूर्णा दोन्ही देवतांचा संवाद सुरू होता. अन्नपूर्णे, सखे, ही माझी बाळा आहेत. जगताला फार मोठा सिद्धांत सांगण्यासाठी यांचा जन्म आहे. जगतात अद्वैत निर्माण करण्यासाठीच यांचं जीवन आहे. होय देवी, आज त्यांची स्थिती पाहून मला दुःख झालं. सखे, तू अन्नपूर्णा आहेस. तुझ्या ठाईची अपार करुणा आणि दातृत्व बघून मला खरंच भरून आलं. माझी खात्री आहे, तू या माझ्या बाळांना क्षुधातृषीचा त्रास होऊ देणार नाहीस. होय सखे, मी प्रत्येक स्त्रीच्या अंतरे निवास करते. करुणा हा माझ्या काळजाचा स्थायी भाव आहे. तू चिंता करू नकोस. ज्ञान मनासी नातं सांगतं. मन शरीरग्रही राहतं. क्षुधातृषा ही शरीराची आवश्यकता. तुझी बाळं ही माझी बाळं नाहीत का? मी घेईन हो काळजी. ज्ञानदेवी निश्चिंत झाली. दोघींचा संवाद संपला. अगं जानकी, हे अन्न त्या सिद्ध बेटी जाऊन विठ्ठलपंतांच्या मुलांना देऊन ये गं. केलं असेल आईबापांनी पाप. मुलं किती कवळी गोजिरवाणी. त्यांना भिक्षाही घालणं चोरीच झाली आहे. काय करत असतील बिचारी. कोणाची का असेनात. पोर उपाशी राहणं मला सहनच होत नाही. जानकीच्या मातेनं पदरानं डोळे पुसावेत. तर दुसऱ्या घरी सासूने म्हणावे, सुनबाई, यांना झोप लागली आहे. पटकन हा सिधा देऊन ये. पदराखाली झाकून ने. या कोवळ्या पोरांना घास देणंही पाप झाले बाई.
जा देवनी कशी कोणा सासूने सुनेला भरल्या मनाने म्हणावे. एखाद्या मथू मावशीने रात्री येऊन कुटीचे दार ठोठवावे. मुक्ते, या दशम्या आणि भाजी घे ग. दशम्या गरम आहेत, तोच खा. भरपूर दिल्यात. दुपारी जेवलात का ग, असे म्हणून तिला हुंदका यावा. चल येते मी, उद्यालाही होतील अशा दिल्यात. जळलं मेलं ते ग्रामण्य, आग लागो त्या ग्रामण्याला, असे म्हणत घाईने परत जावे. घराघरातल्या वत्सल अन्नपूर्णांनी या भावंडांचे पालनपोषण करून अलौकिक ज्ञानसेवा केली. कुटीतला बाळकृष्ण गहिवरला. एक दिवस ज्ञानदेव इंद्रायणी स्नान करत होते. काही तरुण मोठी माणसे स्नान करता करता त्यांची टवाळी करू लागली. या संन्यासाच्या पोरानं स्नान करून काय उपयोग रे? का उपयोग का नाही? इंद्रायणीचं पाणी अपवित्र करण्यासाठी उपयोग नाही का? अरे दूर जाऊन स्नान करा रे, नाहीतर आपणही पापी ठरायचो. तो विठ्ठलपंत तसला आणि ही पोरही तसलीच धर्मबुडवी. खान तशी माती. यांच्या आईचं चारित्र्य तरी काय होतं? असे म्हणता म्हणता त्यांनी ज्ञानदेवांच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला सुरुवात केली. ते शब्द त्यांच्या कानावर लोहाच्या तप्तरसाप्रमाणे हृदयाला छेदून गेले. हातातला पंचाचा पिळा खाली पडला. त्यांनी आपल्या कानावर घट्ट हात ठेवले तरी ती बिभत्सवाणी त्यांच्या कानी पडलीच. त्या शांतीच्या सागराच्या काळजाच्या छिंद्या झाल्या. क्रोधाने मनाची दगडी शिळा झाली. मनी निर्धार पक्का झाला. तरातरा ते कुटीत आले. निवृत्तीने अंगणात धुनी पेटवली होती. मुक्ता आणि सोपान तुळशी वृंदावनाजवळ होते. ज्ञाना तरातरा आत आला. कोणाशीही न बोलता कुटीत शिरला. कुटीच्या दाराला आतून कडी लावली. बाळकृष्णासमोर पद्मासन घालून बसला. त्याच्या नेत्रातून उष्ण अश्रू झरत होते. सर्वांग थरथरत होते. दाराच्या फटीतून निवृत्ती, सोपान, मुक्ता बघून हाका मारू लागले. ज्ञानदेवांनी आतूनच आपला निर्धार सांगितला. दादा, मुक्ते, सोपाना, मला हाक मारू नका, मला अडवू नका. आपल्या मायताताने शुद्ध पवित्र असताना केवळ धर्मपीठाचा निर्णय म्हणून देहांत प्रायश्चित्त घेतलं. त्यांचं शील गंगाजलासारखं पवित्र निर्मळ होतं. माझी निंदा झाली, मला भिक्षेत विष्ठा वाढली. माझी कोणतीही तक्रार नाही, पण मायतातांच्या चारित्र्यावर आरोप म्हणजे नाही दादा. माझ्या सहनशक्तीची सीमा संपली. आता मी या प्राणांना का जपू? नको, हे जीनच नको. माझा निर्धार पक्का आहे. निवृत्तीला काय करावे ते सुचेना. तो म्हणाला, अरे ज्ञाना, मी तुझा ज्येष्ठ बंधू ना, तू मला गुरुस्थानी मानतोस ना. माझी आज्ञा म्हणून तरी बाहेर ये. क्रोधावर आत्मविनाश हा त्यावरचा उपाय नाही. निंदक हे अज्ञानी आणि अविवेकी असतात. त्यांचं मनावर घेऊ नकोस. ये, बाहेर ये. निवृत्ती, सोपान, मुक्ता ज्ञानदेवाला हाका मारू लागली. शेजारपाजारचे लोक जमले. एक धेटाईने पुढे झाला. मी कुटीचा दरवाजा तोडू काय? मुक्ता कळवळून म्हणाली, नको नको, मायतातांनी ही कुटी बांधली, त्याची मोडतोड नको. मुक्ता पुढे झाली. ज्ञाना, दादा, अरे हे काय मांडलंस? अरे तू ज्ञानवंत ना. मायतात चारित्र्यानं शुद्ध होते हे कोणी सांगायला हवं का? पावित्र्य स्वयंसिद्ध असतं. अरे हा समाज, ही माणसं चुकली, त्यांनी अविवेक केला तरी ती आपलीच ना. दातांनी जीभ चावली जाते म्हणून कोणी दात पाडतो का? तुझं मन नभासारखं विशाल आहे. चंद्रप्रकाशाप्रमाण शीतल आहे. तुझ्या मुखी हरिनाम आहे. मनात क्षमाशीलता उदंड आहे. मग आज हा क्रोधाग्नी का? आपल्या मनीचा भाव शुद्ध असेल तर कोणाचे शब्द आपल्याला क्लेशदायक का व्हावे? दादा, क्रोध आवरा, बाहेर या. दादा, ताटी उघडा. मुक्ता दादा दादा म्हणत आर्त हाकारत राहिली. बघता बघता तिच्या मुखातून अभंग रचना बाहेर पडू लागली. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानवा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी, हात आपुला आपणा लागे त्याचा करो नये खेद, जीभ दातांनी चाविली कोण बत्तीसी पाडिली, चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, तेने कवणे शिकवावे सार साधुनिया घ्यावे, लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईंचे ठाई, आपण तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताची आर्त वाढली. तिच्या नेत्रांमधून अश्रूंची सरिता वाहत होती. तिची साध नभोमंडळाला छेदून गेली. वाटले आता नभोमंडळ फुटणार. तेवढ्या थंडगार शिळेप्रमाणे थंड आणि कठोर झालेल्या ज्ञानाचे हृदय त्या आर्तसादाने हल्ले. त्याला हुंदका फुटला. शरीर गदगदू लागले. त्याने बाळकृष्णाला नमस्कार केला, उठला आणि कुटीचे दार उघडून बाहेर आला. ज्ञाना बाहेर येताच मुक्ता, सोपान आणि निवृत्ती तिघेही धावत जाऊन त्याला बिलगले. आता शब्द संपले होते. शब्दांचे काम अश्रू करत होते. आजूबाजूला जमलेल्या मंडळींच्या डोळ्यातून पाणी कधी वाहू लागले ते त्यांनाच कळले नाही.